निसर्गभान श्रवणमाला आकार जीवनाला पुस्तक अभिवाचन लेखांक 17 लेखन दिलीप दादा. या लेखमालेत आपण शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा बराच विचार केला. सध्याच्या चुकीच्या जीवन ध्येयांमुळे या सर्व स्तरांवर कशा समस्या निर्माण होत आहेत हे आपण तपशीलवार पाहिलं. अधिकाधिक उपभोग हे जीवनाचं ध्येय ठेवलं की मग त्यासाठी अधिकाधिक पैसे कमावणं, अधिकाधिक धावपळ, दगदग, अधिकाधिक स्पर्धा, अनैतिक मार्गांचा वाढता अवलंब, हे आणि असं बरंच काही आपोआपच येतं. या साऱ्यामुळे शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हीची हानी होत राहते. यंत्र हे जसं अधिक वापरलं तर लवकर झिजतं, तसंच शरीरही प्रमाणाबाहेर झिजू लागतं. म्हातारपणाच्या व्याधी तरुणपणातच जडतात. मनावरचे ताण सातत्याने वाढत राहिल्यानं मानसिक संतुलन संपुष्टात येतं आणि मग अनेक मानसिक व्याधीही जडतात. ताण कमी करण्यासाठी म्हणून मग व्यसनं जडतात. मानसिक असंतुलनाचा परिणाम शरीरावर होऊन मनोजन्य शारीरिक व्याधी जडतात. ह्या सगळ्याचा स्पष्ट अर्थ हा की ते जीवन ध्येय आपल्याला आतून पोखरतं, कुरतडतं. हे जीवन ध्येय हा स्वयमेवच बुद्धी अशुद्ध, भ्रष्ट असल्याचा पुरावा आहे. शिवाय मग तसं जगण्यासाठी जे जे करावं लागतं ते बुद्धीला अधिकच भ्रष्ट बनवतं. मग अनैतिक मार्गाने पैसे कमावण्याचं समर्थन बुद्धी करू लागते. शोषण, विषमता यांचा मुकाबला करण्याऐवजी आहे रे हॅव्सच्या गोटात सामील होऊन व्यवस्थेचा लाभ उठवायला ती आपल्याला प्रवृत्त करते. अनावश्यक खरेदी करताना, अनावश्यक उधळपट्टी करताना, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, कचरा निर्माण करताना ती आपले हात मागे खेचायचं थांबवते. हे असं होणं हे आपलं अधःपतन असतं. जीवन ध्येय आध्यात्मिक बनलं की हे सर्व चित्र पालटतं. उपभोगांना साधनत्व, गौणत्व आलं की वरच्या सर्व समस्यांचा आपोआप लय होतो. आहार, विहार, कार्य, विश्रांती, व्यायाम हे सगळं प्रमाणात होऊ लागतं. धावपळ, दगदग कमी झाल्यानं मनावरचा ताण कमी होतो. मनःशांतीसाठीच्या उपायांसाठी योग्य व्यायाम, दीर्घ श्वसन, प्राणायाम, प्रार्थना, सद्विचारांचं वाचन, ध्यान, मनन यापैकी काहीही वेळ काढला जाऊ लागल्यानं ताण आणखी कमी व्हायला मदत होते. योग्य विचारांचं वाचन बुद्धी अधिकाधिक शुद्ध व्हायला मदत करतं. मनावरचा ताण वाढवणाऱ्या, विकृतीतून मनोरंजन करणाऱ्या माध्यमांपासून मग आपण आपोआपच दूर राहू लागतो. अधिकाधिक अंतर्मुख व्हायचं असल्यानं जीवनातलं संपर्क, साधनांचं स्थान केंद्राकडून परिघाकडे सरकतं. जे असं आंतरिक स्तरांच्या बाबतीत घडतं तसंच बाह्य स्तरांच्या बाबतीतही. सध्याच्या जीवन ध्येयामुळे कौटुंबिक स्तरावर असंख्य समस्या आहेत. व्यक्तींमधले ताणतणाव, वाद, घटस्फोट, मुलं आणि वृद्धांकडचं दुर्लक्ष, पैशाला आलेलं अतिरेकी महत्व, अतिरेकी संचय इत्यादी. सामाजिक स्तरावर तर सर्वच विकृती आणि समस्या विकोपाला गेल्या आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, चंगळवाद, शोषण यांचं प्रमाण सतत वाढतच आहे. निसर्ग या स्तरावरच्या हानीविषयी तर बोलायलाच नको. आपण खूप विस्तारानं त्या समस्यांची, हानीची चर्चा केली. एक चुकीचं जीवन ध्येय आत, बाहेर सर्व ठिकाणी समस्या निर्माण करत आहे. गणित सोडवताना ज्याप्रमाणे एका पायरीवर चूक झाली की पुढच्या सर्व पायऱ्या चुकत जाऊन शेवटी उत्तर चुकतं, तसाच हा प्रकार आहे. चूक लक्षात आल्यावर ज्याप्रमाणे ती त्या पायरीवर जाऊनच दुरुस्त करावी लागते, ठीक त्याप्रमाणेच जीवन ध्येय चुकीचं निवडणं ही जी चूक आपण केली आहे ती योग्य, वैध जीवन ध्येयाचा स्वीकार करूनच सुधारावी लागते.
वैद्यकीय सुविधा, करमणुकी आणि व्यसनांच्या सोयी, मन शांत करणारी औषधं, कौटुंबिक न्यायालय, पाळणाघरं, वृद्धाश्रम, तुरुंग, समुपदेशनाकांच्या फौजा, पोलीस आणि लष्कर, टेहेळणी करणारे उपग्रह, कशा कशानंही ह्या समस्या सुटणार नाही. जीवन ध्येय आध्यात्मिक बनणं आणि त्यामुळे जीवनशैली संयमित उपभोगाची बनणं याचं मूलभूत परिवर्तनातून समस्यांचा परिहार संभव आहे. मला हे पूर्णपणे मान्य आहे मित्रहो, की हे परिवर्तन सोपं नाही. मोक्ष प्राप्तीसाठी संसार मोडून अरण्यात हिमालयात निघून जाऊन तिथे ह्या ध्येयाची साधना करणं सोपं आहे. समाजात कुटुंबात राहून ती करणं अधिकच अवघड आहे. पण अशा नकारात्मक विचारावर मात करण्यासाठी आपण हे लक्षात घेऊया की सध्याची दुःस्थिती अधिकाधिकच वाईट बनत जाणार आहे. समस्या वाढतच जाणार आहेत, त्यांचा गुंता वाढत जाणार आहे. ह्या समस्यांना तोंड पुढे देण्यापेक्षा आजच नव्या जीवन ध्येयाचा स्वीकार करून योग्य दिशेनं प्रवासाला प्रारंभ करणं कमी अवघड आहे. आणि सोपं की अवघड हा माझ्या मते मुद्दाच नाही. मुद्दा आहे योग्य की अयोग्य, वैध की अवैध. सोपं आहे म्हणून अयोग्य असं ध्येय स्वीकारायचं का? गंमत म्हणजे ते ध्येय गाठलं जाणंच अशक्य आहे. जगातल्या सर्वांची जीवनशैली अमेरिकी लोकांसारखी होऊच शकणार नाही, कारण त्यासाठी 5.5 पृथ्व्या लागतील. त्यामुळे व्यक्ती, परिवार, समाज, राष्ट्र आणि निसर्ग या सर्वांचं हित साधण्यासाठी संयमित उपभोगांच्या जीवनशैलीचं ध्येयच योग्य आहे, वैध आहे. पण हा झाला निव्वळ भौतिक पातळीवरचा विचार. भौतिक सुस्थिती हे विकासाचं केवळ एक अंग झालं. विकासाच्या बाकी अंगांचं काय? तो व्हायचा तर जाणीवेच्या विस्ताराचं आध्यात्मिक ध्येयच आवश्यक आहे. त्या मार्गावरही अडचणी आहेत, अडथळे आहेत. पण त्यावर मात करून स्वतःच्या क्षमता वाढवून ते ध्येय साध्य करूया. त्या अडचणी, अडथळ्यांचा बाऊ करून सध्याच्या वाटेचं, ध्येयाचं समर्थन करू नकोया. माझ्या युवा स्नेह्यांनो, अगदी पहिल्या लेखात मी ज्याप्रमाणे ह्या मालेचं उद्दिष्ट असं सांगितलं होतं की ह्या लेखमालेत युवक युवतींच्या सध्याच्या जीवन ध्येयाची आणि त्या अनुषंगानं त्यांच्या जीवनशैलीची चिकित्सा करण्याचा विचार आहे. ज्या प्रकट आणि अप्रकट किमती आहेत त्या तुमच्या पुढे ठळकपणे ठेवण्याचा विचार आहे. त्यामागचा हेतू आणि अपेक्षा अशी की हे सारं समजावून घेऊन तुम्ही आपल्या जीवनाला योग्य तो आकार द्यावा. मी आणि पौर्णिमानं ह्या सूत्रातच लेखन केलं. आजच्या युवा पिढीला हे सर्व सांगणं आम्हाला आवश्यक वाटत होतं आणि आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करत राहिलो. कर्मयोगाच्या मार्गावर आम्हाला पुढे जाण्याची संधी देणाऱ्या सर्वांचे आभार मानून आकार जीवनाला या लेखमालेचा समारोप करत आहोत. पर्यावरण रक्षण म्हणजे एकूणच सृष्टीचे उन्नयन. त्या रक्षणात सर्वात महत्त्वाचा वाटा माणसाचा. आपल्या विकासाच्या तथाकथित कल्पनांनी माणसाने पर्यावरण रक्षणाचा विचार नेहमीच दुय्यम मानला. ऱ्हासाची अनेक प्रात्यक्षिके निसर्गाने आजवर दाखवूनही माणूस त्याचे निसर्ग विघातक विलासी जीवन बदलायला तयार नाही. सतत प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे गुणाकाराने वाढणाऱ्या उत्पादनाला नवीन गिराईक बनवण्याशिवाय पर्याय नसल्याने जागतिकीकरण व उदारीकरण ही प्रगत देशांची गरज बनली. या अशा प्रगतीचा ध्यास घेतलेल्या देशांनी ही सुवर्णसंधी मानली व मग सर्वांनी मिळून निसर्गाला दावणीला बांधले. औद्योगिक क्रांतीनंतर विकासाचे आज सर्वमान्य झालेले प्रतिमान खरोखरच योग्य आहे का
याचा सारासार विचार सर्वसामान्यांनी करूच नये याची पूर्ण खबरदारी भांडवलदारांपासून बहुराष्ट्रीय उद्योग पुरेपूर घेतात. आपले हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी राजसत्तांना हाताशी धरून धोरणं तयार केली जातात. यंत्रशक्तीच्या बळावर केवळ अर्थकारणालाच महत्त्व प्राप्त झाल्याने सीमित असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होणे अपरिहार्यच आहे. औद्योगिक क्रांतीच्या या पार्श्वभूमीवर मानवजातीचा प्रवास दोन विरुद्ध दिशांनी सुरू झाला. एकीकडे दैनंदिन जीवनात भौतिक गरजांमध्ये बेसुमार वाढ, तर दुसरीकडे या वस्तू निर्माण करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अनिर्बंध वापर. वास्तविक भारतीय जीवन पद्धती व संस्कृती ही प्राचीन काळापासून निसर्ग शक्तीचा आदर राखणारी व त्याचे महत्त्व जाणणारी आहे. याचा प्रत्यय ऋतुचक्रानुसार पाळले जाणारे सण, उत्सव व व्रतवैकल्य यामधून प्रत्ययास येतो. पण दुर्दैवाने हजारो वर्षांपासून पाळल्या जाणाऱ्या या चालीरीतींवर केवळ काही वर्ष जुन्या अशा पाश्चिमात्य विचारसरणीचा पगडा बसल्यामुळे ऱ्हासाची ही परिस्थिती आज आपण अनुभवत आहोत. एका अंदाजानुसार जगात रोज 1 लाखाहून अधिक व्यावसायिक विमान उड्डाणं होतात व त्यामधून 60 लक्ष लोक विमान प्रवास करतात. केवळ या एका आकडेवारीवरून कोरोनाचा एवढ्या झपाट्याने प्रसार व्हायला जागतिकीकरण व औद्योगिकरण कसे कारणीभूत आहे याची साक्ष पटू शकते. आज उत्तर प्रदेश, बिहार सारख्या मागास राज्यातल्या स्थलांतरितांचे लोंढे काय किंवा वंदे भारत योजनेद्वारे परदेशातून परत येणारे लाखो भारतीय काय, हे एकाच तथाकथित विकासाच्या मॉडेलचे बळी नाहीत का? आज अनेक कॉन्स्पिरसी थिअरी कोविड-19 हे जागतिक राजकारण, अर्थकारण आणि सत्ता स्पर्धेचे अपत्य आहे याकडे अंगुली निर्देश करतात. असे काही कट कारस्थान असेल तर ते काही काळानंतर जगासमोर येईलही. या सगळ्याचा अर्थ एकच, तो हा की प्राणी पक्ष्यांमुळे नाही तर माणसांची अनिर्बंध हावच ही साथ एवढ्या झपाट्याने जगभर पसरायला कारणीभूत आहे. कोरोना वैश्विक महामारीच्या निमित्ताने किमान गरजांच्या आधारे आपण सर्वजण मागील 1.5-2 महिने राहत आहोत. अशा अनुभवातूनच अनेक जण साध्या राहणीमानाचा पुरस्कार करताना दिसतात. साधारण 3 दशकापूर्वी जागतिकीकरणाबरोबर जी पिढी जन्माला आली तिने आज गृहस्थाश्रमात प्रवेश केला आहे. आर्थिक संपन्नतेच्या वातावरणात वाढलेल्या या मध्यमवर्गीयातील पिढीसाठी गरज आणि चैन यामधली रेषा फार धूसर असल्यामुळे त्यांना जरी शाश्वत जीवनशैलीची स्वप्न पडत असली तरी त्या दिशेने जाणारी वाट कुठली याची जाणीव बहुतेकांना नाही. जगप्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु चार्ल्स हँडी यांचं एक अतिशय बोलकं वाक्य डॉक्टर अभय बंग यांच्या कोरोना संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत नुकतेच ऐकले. चार्ल्स हँडी म्हणतो की मार्क्सिझम had a beautiful dream but did not have methods to achieve that dream, whereas capitalism has beautiful methods but it has no soul. समाजवादाचं ध्येय सुंदरच होतं पण ते साध्य करण्याचं तंत्र ते बघणाऱ्यांना अवगत नव्हतं. तर भांडवलशाहीकडे अनेक उत्तम तंत्र आहेत पण त्यामध्ये आत्माच हरवलेला आहे. काही शब्द बदलून शाश्वत जीवनशैलीबाबतही हे वचन चपखल लागू पडतं. निसर्गस्नेही जीवनशैलीचं स्वप्न बघणाऱ्यांबाबत नेमकं असं होऊ नये यासाठीच या स्वप्नांचं तंत्र उलगडून दाखवणाऱ्या आकार जीवनाला या लेखमालेचे महत्त्व आणि तेच या अभिवाचनामागचे प्रयोजन देखील.